आणतात, पण अतुल शेठ बेनके मात्र काम करतो. या ठिकाणी सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवार स्टेजवर असलेले सगळेच मान्यवर, अगदी आज अतुल शेठ साहेबांनी एवढं अख्खा मावळ पायाखाली घातलं. शेवटी अजूनवाळ आणि तळेचवाड राहिली ते 400 महिला होत्या. आमदार साहेब तुमची एवढी आठवण का आली लांडेवरणी म्हणजे भावकी म्हणलं तर तिकडे कार्यक्रम आहे ते तिकडे गेले. या ठिकाणी मी खरं तर पहिल्या प्रथम माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या भावकीचं जर भांडण झालं नसतं तर अतुल शेठ बेनके आमदार असतं, ही चुकी झाली आमची. पण आता चुकी नाही होणार. आता माहिती सांगितलंय की मी काम करत फक्त अतुल शेठ बेनके साहेबांसाठी काम करणारा माणूस. आता काय झालं, टाळीत कावळा सापडला. जुनी म्हणे ना, टाळी वाजवायला गेल्यानंतर कावळाच मिळाला. त्याचा टाळीत कावळा सापडला. दोघांचा भांडण आणि तिसरा चालला. विचार करा, तुतारीची मतं किती, माझी मतं किती, उभाटाचं मत म्हणजे सगळी जर मतं बघायची. आमने डॉक्टरांनी सांगितलं की आपण आजही बी 1.25 लाखाच्या 1.5 लाखाच्या मेळ्यात आपली मते. पण त्यांना म्हणावा, हे बघा पडलेला आमदार बघा आणि निवडून आलेला बघा, कामाची पद्धत. सकाळीपासून आमदार साहेब तुम्ही काळजी करू नका. आज तुमच्या मागे आज मी इथं पाहिलं, गावकऱ्यांनी सांगितलं 25 कोटीची कामं. खेळे एका गावामध्ये, मावळामध्ये प्रत्येक गावात आमदार साहेबांचं काम आहे. शुभम भाऊ जरा ताकदीने मिळेल का, खुशी. हे बघा आता कमी दाबाचा मोठा निर्माण झालाय. वादळ कधी येतं, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला, वादळ आला. आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. आता अजिबात शंका नाही. या ठिकाणी मी आदरणीय माझे राजकीय गुरु आदरणीय वल्लभचंद बेनके साहेब यांनी मला जिल्हा परिषद अध्यक्ष केला. त्यांना आमदार करण्यामध्ये खारीचा वाटा, परंतु चूक भूल देणे गेले. जीवनामध्ये चूक होते, परंतु इथून पुढच्या भविष्य काळामध्ये पत्रकार मित्रांनो, संदीप भाऊ मी खुशी बोलतो बर का. शिंदे साहेब जबाबदारीने बोलतो. 29ला 2029ला अतुल शेठ बेनकेंना आमदार करणार म्हणजे करणार. वादाचा शब्द आहे खुशी. आणि अजित दादानं सांगितले, देवराम परत येड्यावानी केला तर तुझ्या फेकतच लाच घाली. मला दादा आता नाही, आता अजिबात नाही, शंकर नाही. आता मला काय सगळी माहिती आहे बघणार आहे, अमोल बघणार आहे. आणि मी खुशी मी आता प्रवक्ता होणार आहे. प्रवक्ता पळून गेले. अरे तुम्हाला अतुल शेठनी काय कमी केलं? तुम्ही दुसऱ्यावर टीका करता आणि तुम्ही रात्री 1:30 वाजता पक्ष बदलता. तुमच्या बापाने पाहिले का अंधारात कुठे प्रयोग असतो का? अरे तुम्हाला माझा चेहरा आवड आहे. या ठिकाणी अतुल शेठ बेनकेंना खरं तर बेनके साहेबांची शिकवण आहे. आणि म्हणून मी एकदा ठरवलं, मी बेनके साहेबांच्या टायमाला आवाहन केलं, जोपर्यंत बेनके साहेब आमदार होणार नाही तोपर्यंत मी दाढी करणार नाही असं आवाहन केलं. जयसे आमदार झाले दाढी केली. त्याचा आता अतुल शेठच्या टायमाला मी घोषणा करीन. पण आता मला वरून लय दडपणे आजी दादा, मला जर आता का मी येड्यावानी केला का दादा मला फटकावून काढील. त्याच्यामुळे आता तसं काय नाही. कारण मी 5 वर्ष पाहिली, चौक पाहिली मी जिल्हा परिषद. लय बेकार काम रे हो. मी जिल्हा परिषद सदस्य झालो 12 मी कोपऱ्यात बसायचं, कोपऱ्यात. याला सगळा निधी राष्ट्रवादीला, अजित दादाच्या ताब्यात जिल्हा परिषद. मी आपला आरोळ्या करायचं, नुसत्याच आरोळ्या, काम काहीच नाही. कारण 5 वर्ष माझ्या अशी इनाकारण गेली. मी याच्या बघायचं, अंकुश आमले 5 कोटी, मोहित ढमाले 6 कोटी आणि मी किती फक्त 8 लाख.
तिला मी म्हणलं आता काय करावं, मला म्हणलं तुम्हाला तिकीट आहे, तुम्ही काय इकडे जाऊ नका. आता मी म्हणा अरे मी गेलो शिवसेनेत, आम्हाला म्हणतो तुम्हाला जायचं जा, आम्ही येत नाही, आम्ही बेनके कुटुंबाला सोडत नाही. माई आली नाही आणि आम्हाला आली नाही, मी एकटाच विनाकारण खुशी खुशी. एवढा प्रस्ताव झाला, जिल्हा परिषद निवडून आलो. 5 वर्षामध्ये 5 रुपयाचं काम मला जिल्हा परिषद अजितदादा देना. अजितदादा म्हणतात त्यांना, ते अर्थमंत्री आहेत, ते पालकमंत्री आहेत, ते उपमुख्यमंत्री आहेत. आणि कोणी काही वल्गना केल्या, कोणा काही क्रीडा घातली तरी पुणे जिल्हा परिषद हे अजितदादा पवारांच्या ताब्यात राहणार आहे. तेव्हा माहित आहे, काळजी करू नको. तू आता अतुलच्या दिसून बाई, आम्ही भावकी आहे, खुशी खुशी भावकी खुशी खुशी आहे. त्याच्यामुळे निधीला कमी नाही. आणि ज्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा आमदार नाही ना, त्या तालुक्यामध्ये अजितदादा झुकतं माप देते, झुकतं माप. लगेच नाही सांगायचं काय करतोय अजितदादा. दादाची ताकद आहे. आणि बघा ना तुम्ही बाकीचे आमदार बघा, आपल्या अतुलशेठ बघा किती काम आहेत. एवढी कामं आता 1.5 वर्षामध्ये झाडे सरपंच, दगडू मडके सरपंच तांबे, बाळू जोशी 1.5 वर्ष व्हायला आपल्या आमदाराला. मावळामध्ये 2 याद्या वाचल्या, 2 याद्यामध्ये 2 रुपयाचं काम नाही. 2 रुपयाचं नाही, एक काम दाखवा चालू आमदाराचं आणि 1 लाख रुपये मिळवा रोख. कामच नाही. अरे याच मंडपामध्ये येतील आता 2-4 दिवसांना, इथं आपल्या टीका करतील. अरे मंडप आहे आमचा, खाली ताडपत्र आहे आमच्या, गाव आहे आमचा, आणि तुमच्या व्हायकर टीका फक्त शायनिंग. ओ भी अच्छा, नो भी अच्छा. अरे पण हे गावात बेनक्यांचं आहे. मला बरेचशा कार्यकर्त्यांचं बोलावलं. बरं सरपंच उपसरपंचाचा फकडे पाहिले ना, पैलवान गडी आहे, नाव अमोल आहे, हाय मा दुसरा अमोल. गडी एकदा ऐक, 2दा ऐक, जर का गडी गरम झाला एका भुक्कीत खाली बसी. ताकदी पुढे कोण नाही, ताकदी पुढे पैसा नाही. शेवटी ताकद आहे. मी काल पाहिलं बुलेटवर मला घेऊन गडी फिरत होता, ठोक 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 ठोक. काय बुलेटचा आवाज आहे, कारण बुलेट चालवायला मला खंडू पाटलाने शिकवली. खामगावची खंडू पाटील. पहिली बुलेट मावळपट्ट्यामध्ये खंडू पाटलाने आणली एलडी, आणि तीच एलडी मी नंतर घेतली. म्हणजे अतुल भाऊ आपली मैत्री एलडीची, पण एलडीची मैत्री आहे ना, इथं मतदान असं झालं पाहिजे ना, खुशी 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 निघतात. तुम्हाला मी सांगतो की वर आली का म्हणतात खाली यायला काहीच नाही, आणि खाली आली का म्हणतात वर यायला काहीच नाही. माझा उद्दिष्ट आहे शेठ, 25,000 मतदान झालं ना, यांना 5,000च्या आतच, 5,000च्या आत यांचा डिपॉझिट जप्त करायचा. आता इथं ते गुलाबाची फुलं एवढी उतरल्यात, मला मिनरवणूक लागत होतो, मी डान्स केला असता. ते ताफ्यावाले माझे मित्र आहेत, सगळे ताफ्यावाले माझे मित्र आहेत. सुरेश काळे सुद्धा माझा भाव आहे. शेवटी सुखात दुःखात त्यांना दुःख ते मला दुःख आहे. मी सुरेश भाऊन आम्ही एकत्र फिरणार आहेत. मित्रांनो, ही पोरं आहेत ना, 4-4, 5-5 ताफे मला मी सांगितलं निरोप भाऊ वाजवर येतात. त्याच्यामुळं आता आपल्याला फक्त काळजी घेतली घ्यायची. मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, मंदिराच्या समोर मी ताकद लावणार आहे. तुम्ही विरोधकांनी किती लावू द्या ताकद, आपणही वाकत. आपली ताकद म्हणजे अतुलची ताकद आहे. यांना माझं स्वप्न आहे काही 5,000च्या आत आली का यांचा डिपॉझिट जप्त झाला. तर हे काय करतात, ही सगळी पिण्याला खाणार आहेत. माझ्यावर टीका करतात ना, संदीप भाऊ टीका केलं कॅमेरा बंद करायचा ना, ते मोकार मला साधे देतात. मग पण ते साधे देतात, पाणी टाकून पिती नाही, तशीच पिते, कशीच पिते. याला आम्ही त्या लग्नाला गेलो खडकुम्याला, तिथं मग ही दारू पिली, येणे इड्या वाढल्या, इड्या सिगरेट, त्या आगे मला उठला भाऊ, त्या आगे मला शपथ काढला, ही पळायची बघी, ही दारू पिली होती, ही पडली. मग मी पळालो, मला चावलंच नाही.
यांना पक्का चावला. यांची तोंडात सुजून गेली. ही म्हणली आगे मोल यानं आणला. आता आगे मोल कुठं आणायची गोष्ट आहे का? काही टीका करतात. ही दरोडेखोरांची टोळी. अरे बाबा 40 चोर, अरे बाबा 40 चोर. अतुल शेठचा तुमच्या डोक्यावर हात निघू द्या, तुमचा कुत्रा हाल खाणार नाही. काम अतुल शेठ नाव यांची. ते काय टुटून सभा मंडप आहे? हा सभा मंडप का टुटून येते का? नाव टाकलं बघा वाचा. एवढा सगळं आहे काय? म्हणजे कामाला अतुल शेठ या बाबांना नाव टाकायचं. आणि मी जिल्हा परिषद सदस्य, मी आहे खाली बसले. अरे आमचं भांडण काहीच नाही, या बाबामुळेच मी रुसायचं. जिल्हा परिषद आता समजा आमदार साहेबांचं नाव ठीक आहे, 2 नंबर नाव कोणतं पाहिजे? जिल्हा परिषद सदस्य. मग तुला जर 2 नाव टाकायचे ना, तू डेअरीचा एखादा हाफिज बाग, एखादा कॅन दे डेअरीचा, त्याच्यावर नाव टाक ना. भाऊदेवाडी टुटरीची सप्रंबे. अरे तुला जिल्हा परिषद केली, तुला पंचायत समिती केली, तुला दूध संघाचा उपाध्यक्ष केला आणि तू पळून गेला. आता पळायचं नाही. हे बघा, तुझी जिथं जिथं नाव आहेत ना तेवढी आम्ही घुटणार. कारण हे सभामंडप आमदार फंडातून आहे, जिल्हा परिषदच्या फंडातून आहे, टुटेरीतून नाही. मी डायरेक्ट नाव घेऊन बोलतो. अजूनही भाऊदेवाडे साहेब, तुम्ही अजून घरात बसा, अजून जर माफी मागा आणि परत राष्ट्रवादी द्या. येतो का नाही माहित नाही. काल मला पाहिला रामसिंगला शब्द होता, आता लपत लपत पळाला. लपत त्याचा ड्रायव्हर कोण? बंडू उतळे. काय क्वालिटी हो, जाऊ दे. त्यांच्यावर बोलणे का? पत्रकार मित्रांनो, तुम्हाला माझी विनंती आहे, हे जेवढे मला जास्ती टीका करतील ना तेवढा जास्ती दिवस मी टिकल राजकारणात. अतुल शेठ, तुम्ही घाबरायचे नाही. हे अले बाबा 40 चोर गेलेत ना, हे 40 जाऊ द्या. मी तुम्हाला 5 वर्षामध्ये 40,000 आणि फिकीर नाही करायची. नांगरे गुरुजी सारखा 75 वर्षाचा म्हातारा फॉर्म भरतानाच होतोय. फॉर्म भरताना नांगरे गुरुजी जाणार डेंग 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 डेंग. 7 तारखेला माझा ना डान्स असा नाही, कपडे काढून दंड टोकणार जांगवत जाहीर आव्हान आहे माझा. हे बघा पत्रकार मित्रांनो, मी जबाबदारीने बोलतोय आणि या टाळ्या वाजत आहेत ना म्हणून बोलतोय बरं तुम्ही. मी बिचकत नाही बोलत. आणि म्हणून अमोल भाऊ, तुम्ही सरपंच आहेत, तुम्हाला तालुक्याचा उपाध्यक्ष केले अतुल चटणी, तुम्ही भक्कम आहेत. तिकडे देवळाला मग गेले खामगाव आहे ना, हे गाव असे काही विकासाला मत देणार आहे. हा सभा मंडप असेल, रस्ते असतील. शुभम भाऊ, तू काळजी करू नको, तुला आता माहित आहे 2 कामं जास्ती देणार. फक्त आता आपण सगळ्यांनी मिळून अतुल शेठला ताकद द्यायची. काय होतंय शुभम भाऊ, तुम्ही तिकडं मी इकडं, आपल्या एवढं गणपती काय होतं, यांचं काय काय करावं सापडतो ते होऊ द्यायचं नाही. आता आपण एकच विचार करायचा, फक्त आणि फक्त काम करणारा आमदार अतुल शेठ आमदार. आणि त्यांना घाबरायचं, मेलेला कोंबडं पुढे आगीला घाबरायचं काय घाबरायचं नाही. आणि म्हणून नांगरे गुरुजी, तुम्ही काय अख्खी पाहू तुझ्यासारखा म्हणून नगरसेवक झाला. अरे अतुल शेठचं नाव होतं गाडी चुपला बारी झाले भाऊ. एकदा अतुल शेठनी ठरवलं ना काय होतं माहित आहे. अतुल शेठ तुझे सासरे आहेत बरं का. बेनके साहेबांचा मी 4था मुलगा होतो. मी मगाशीच माफी मागितले. तुम्हाला मी जाहीरपणे इथं मंदिरासमोर सांगतोय, पत्रकारांच्या समोर, की ज्याच्या शब्दात बदल त्याच्या बापात बदल. आता इथं पुढे आता मला नाही. सगळ्यांनी शेठच्या मागे राहा. पत्रकार मित्रांनो, मी फक्त आणि फक्त जसं बेनके साहेबांना आमदार केलं तसं अतुल शेठला आमदार केल्याशिवाय 2029 ला हे आदिवासी वादळ
शांत बसवणार असा शब्द देतो आणि निश्चितपणे अतुलचं भाषण ऐकायचे. पत्रकार मित्रांनो, हे सगळं लावा बरं का शैतू भाऊ, काही घडू नका. हे जे पळून गेले तर पळून, हे अशी पळणार आहेत ना, एकदा पडली का मग ते अतुल शेट्टी येतील. त्यांना मी चालतो. अजिंक्य माझा मित्र आहे, मी अजिंक्य भाऊ दोन वेळा देतो. अजिंक्य भाऊ तुम्ही खाली उभं राहा, तुम्ही सभापती व्हा, आपण एकच आहे. आणि अतुल शेट्टी आग्रह धरला होता, अध्यक्ष अजिंक्यला मला खाली घ्यायचंय, तुम्हाला ते ऐकावं लागेल. मी अजिंक्य भाऊच्या घरात बोलतोय, मी गावात बोलतोय. अजिंक्य आजही मी सभापती, बाळू आपल्याला पण थांबवलं होतं, निलेश भाऊ थांबलो होता. निलेश भाऊने सांगितलं की अजिंक्यला तिकीट दिली, मी थांबलो. अजिंक्य भाऊ बद्दल दुमत नाही, परंतु अजिंक्य भाऊने शेठचं ऐकलं नाही, त्यांचं फळ त्यांना भेटल. मी अजिंक्य बद्दल वाईट बोलणार नाही, पण अजिंक्यांना मी 3 वेळा सांगितलं, अरे तू कोरड्यारी तोडूच नको मला, कोरड्यारी तोडून काय उपयोग नाही, गुडघं कोपर फुटतील. तुम्ही इकडे सभापती व्हाल. आणि पत्रकार मित्रांनो, तुम्हाला आजच सांगतो, या गटामध्ये 2 आणि तिकीला गटात 1, 3 उमेदवार आहेत सभापती पदाचे. बहुमत नसला तरी सभापती, कारण आरक्षण आहे. आणि म्हणून अश्विनीताई 4-5 दिवस तांगताई, हे बघा तुमच्यावरती स्वर टाकले अतुल शेट्टी. आणि समोरच्या सर्व खामगावकरांना मी सांगतो का ज्या गावात जास्त नशिबाचा भाग आहे, खूप बोललो, खुशी खुशी बोललो, दिलेला शब्द पक्का. मी मागाशी सांगितलंय अतुल शेठ आपण भावकी आहे, आता भावकीचं भांडण मिटलंय, वरतावावर तुम्ही घेतलंय, खालतावर मी घेतलंय, आता बाबतीत काय भांडण नाही. आमचा भावाची वडदान व्हायची, पण आता आम्हाला बेनकेचा पण सांगितलंय, दोघं भाऊ भांडू नका, आनंदाने राहा. म्हणून बांधण जरी असेल, ती घेतली असेल तरी सगळं झालंय. परत एकदा मी या ठिकाणी खामगावकरांनी इथं JCB मध्ये मिरवणूक काढली, मोठा आनंद उत्सव साजरा केला, ढोल ताशेलावर गजर केला, त्याबद्दल परत एकदा खामगावच्या मंडळीचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि परत एकदा सांगतो की आपण घड्याळाच्या चिन्हावरती शिक्का मारून प्रचंड मताने विजय करायचे. आपले खून सगळ्यांना आवाज मोठ्याने म्हणायचं, ओरडतो, आपले खून, आपले खून, आपले खून, घड्याळ 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 घड्याळ. धन्यवाद, धन्यवाद लांडे साहेब. हे होतं साहित्य.